हॅलो मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजची सकाळ होती आपली टेरेसवरती आणि उन्हाळा लागलाय. तुम्हाला तर माहितीच आहे टेरेसवरती झोपायला किती मजा येते. आणि हे फक्त गावाकडे येते. आणि आज तुम्हाला पूर्ण दिवसाची किस्सा सांगतो की गावाकडे कसं राहते, काय सीन होतो, काय नाही. तो सगळ्यात पहिला आता झोपेतून उठलो आपण. टेरेसवरती पण बाज घेऊन आलोय. सो आता ते बाज काढायची आणि खाली न्यायचं. बाज जर खाली नाही नेली तर उन्हानं त्याची पट्टी सगळी हिवून जाईल, तुटून जाईल. आधीच आमची बात तुटकी आहे. सो असो, लुक कसा दिसतोय ते सांगा. आणि भाई साहब, तुम्हाला एक सांगायचंच विसरलं. मी ब्लॉगिंग चालू केली, मस्त कंटिन्यू करायला लागलो, हे ते व्हायला लागलं. नंतरून गॅप पडायला लागलो. तर ते गॅप कशामुळे पडते तेच कळना झालंय मला. हो, गॅप नाही पडायचं, जे असेल ते रॉ कॉन्टेंट बघू भाई. आणि आता झाली आपली सकाळ, 9 वाजल्यात. गावाकडची जिंदगी लई चिल असते बाहेर. तेच टायमाला तुम्ही शहरामध्ये बघलं तर किती धावपळ असते, कामाला जायची घाई असते. ते काय गावाकडे एकदम चिल वातावरण, मस्त शेता-बिताची कामं असतात. आता 30% लोक असतात सर्व्हिसला, ते नाही विषय म्हणत. आता आता आपण सकाळ झालेली आहे. आता उठूया, मस्त खाली जाऊया, बाज काढूया आणि चाय पाणी करूया, नाश्ता पाणी करूया आणि बघूया. मस्त धिंगाणाच असेल आज, कारण आज डनच केलंय मी. स्क्रिप्ट लिहायला वही पण घेतली होती. कुठे गेली रे वही? वही पण आणलेली, स्क्रिप्ट लिहून व्हिडिओ बनवायचे होते, पण स्क्रिप्टची आपल्याला गरज नाही. आणि अजून एक किस्सा आहे की आपल्या भारताचा गॅस बंद झालाय. असू द्या, सोडा. आता मी जातोय, बास खाली काढतोय, नंतरून चाय पण नाश्ता परत जे काय असेल ते. तुम्ही सोबत राहा, आपण एन्जॉय करू, धमाल करू. आणि कोणी मांडली तुमच्या भावानं, कशी दिसते ते पण सांगा जरा. आणि थोडं बॉडीकडे फोकस करायचं. आपली बॉडी जरा वीक झाली. So आता बॉडी पण बनवणार तुमचा भाऊ आणि फुल राडे रपाडे करणार भाईचा. तुम्हाला एकदा गावाचं व्ह्यू दाखवतो आमच्या, नाही का. हे तुम्हाला पहिले हे लावू द्या. तुम्हाला गावाकडचं वातावरण किती चिल असते ते. आता एक रिक्षा आले, मस्त पूर्ण गाव सोबत सांगणार. फुल राडा आहे इथं. आपले म्हातारा बसले वाटतं, आजी आजोबा नाही, फक्त आवाज आहे तिथे बसून. इथं जायचं खाली. गावामध्ये पण भोंगा असते, ते काय म्हणतात त्याला, काहीतरी आहे त्यांचं. सो असो, तर मी जातोय खाली भाई साहब. तुम्हाला दाखवतो गावाचा खतरनाक दिसतोय का. पहिले आपण आतरण काढून घेऊ. स्टॉल कशासाठी, रात्री जर जास्त चिलटे बिलटे चालले ना तर ते स्टॉल आहेत. आणि नसती मोबाईल झाकायसाठी. आता हे माईकचं कॉड आणलंय. ठीक आहे, माईक आत्ता चावून आणलंय मी खाल्लं व्हिडिओ काढायसाठी खास. आणि आपण जरा सातरण काढूया. टेरेसवर असून पण बाजूवर झोपते, मजा आहे ना. ताई, घड्याला इग्नोर करा. मी घड्याबरोबर प्रॉपर नाही मारत, कारण मला झोपायचं असतं संध्याकाळी. त्यामुळे मग आपल्या आवडीची घडी असते डायरेक्ट. काय नाही, फक्त एक चादर खाली आणि एक चादर वर आहे, संपला विषय. आणि एक पिलो. पहिले हे खाली ठेवून येतो, नंतर मग भाज घेऊन येतो. इथंच घालतो बस. इथे घातलं म्हणजे सकाळी आपल्याला ताण राहत नाही, काय राहत नाही. आता पेनीचं झाकण काढलेलं पेन घेऊ आपण. पहिलं स्क्रिप्ट लिहायसाठी पेन आणलेली, पण स्क्रिप्टची आपल्याला काही गरज नाही. आता जातो मी खाली आणि तुम्हाला पण घेऊन जातो. खाली जातो बाई आता. मला म्हणलं ना, केस बरोबर दिसतात की नाही ते नाही माहिती मला. जाऊ दे, असू दे. कोणी मांडलेली आपण आज. ना जाने
सगळा काळा काळा दिसायला वगैरे. हा आता दिसतोय बरोबर. आणि मिश्याचं लुक कसं आलं भाई, कोणतं तरी लोक करतात. आता कसं आता नाही दिसायला. सो आपण ही रूम केली होती डेकोरेशन. आणि त्या दिवशीचं आपलं जे प्लॅन फेल झालाय. आणि त्याच्यानंतर मी प्लॅन फेल झालता म्हणून काय केलेलं, मार्केटला गेलो आणि पुट्टी घेऊन आलो. आणि ही पुट्टी पण फेल झाली बघा, नाही डॉट डॉट दिसायला लागली. सो मी म्हणलो मग नंतर ते फेल झालं. नंतर म्हणलं हे कसं दिसतंय सांगा भाई, बॅकग्राऊंड कसं खतरनाक दिसतंय. बॅकग्राऊंड साठी पडदाच आपल्या कामी आला ना. आपल्याकडे पडदा सगळ्यात आधी होता. आपल्याला चूल होती, आपण कॅसेट लावा म्हणलो, कॅसेट फेल झालाय. परत पुट्टी करा म्हणलो, पुट्टी पण फेल झाली. शेवटी जुनं ते सोनं असतंय. आणि पडदा किती एक नंबर लागला. आणि पडदा लावला कशा माहितीये का, इथे खिळा लावलाय, इथे खिळा लावलाय. आणि इथं पहिलं चिकट टेप लावलेली, पण ती चिकट टेप पडायला लागली म्हणून इथे खिळा लावलाय, इथे खिळा लावलाय. आणि टेबल तर जशाल तसं धुतलं पण आहे. आणि त्या दिवशी पुट्टी गेलेली. सो काही कामच झाली नाही. आणि आपल्या इथं आतरून ठेवलंय आजचा. आतरून झालंय बाबा, थोडस गोरा गोरा दिसायला लागलं एकदम कडक मध्ये. सो दात वित घासतोय. आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा भाई. आज आज म्हणजे काय, तुम्हाला गावाकडे देसी ब्लॉग दाखवले झाले. गेसी काय सीन असतो, काय काय होतो, काय नाही, कुठं काय करतात, कसं कसं होते. जेवढं होईल तेवढा. म्हणजे आपण थोडस लज्जा पण आहे आपल्या अंगामध्ये, की गावामध्ये लोक काय ओ योग्य कर रहा है भाई साहब असं म्हणू नये, म्हणून थोडस चिल मध्ये येतोय. आणि आता जातोय मी घरामध्ये, म्हणजे घरातच आहे. घर लय मोठं आहे गावाकडचं. मुंबई पुण्यामध्ये एवढे घर म्हणले तर भाई करोड रुपयाचे असतात. इथं असं नाही भाई, डायरेक्ट घर बांधून ठेव आणि काहीच काम केलं नाही. एवढी रईसी म्हणतात, रईसी. विषय हार्ड आहे बाई गावाकडचा. सो असू द्या, मी जास्तच बोलतोय असं वाटतंय. जातोय बाई, थोडस बित्त घासतो, करत बघतो. मला म्हणतो की चला जाऊ आपण. सो आता बापूला भेटतोय. आता बापू, गुड मॉर्निंग बापू. गुड मॉर्निंग. आता आता घरामध्ये बेस्ट बेस्ट करायचं, खतरनाक विषय. आणि कुठला मामा, फॅन फॉलोइंग बघा, फॅन फॉलोइंग बघा भाई, आपली फॅन फॉलोइंग. कस काय रे, काय झालं, लाईव्ह होय की जेवण केलं काय, जरा जेवण केलं का? कोणता मामा द्या काय झालं रे, केस बघा. बोला नाही, दोन शब्द बोला. हॅलो जय भीम. तो असं गावाकडचं वातावरण असं चिल असते. हे आपली पुंडरा मामा आणि बालाजी हिरे अशाच पद्धतीने आता जातोय घरात. दात बित घासतोय राडे रपाट्यामध्ये. चलो, आंघोळ केली बा. सो आपल्याला पाणी तापलेलं नाही, आपण आंघोळ करू शकत नाही. अशाच पद्धतीनं पाणी आपल्याला थंडच घ्यायचंय. आणि केस काय झाले सीने, अरे भाई साहब, केस आपल्याला डेंजर झालेले विषय. आपल्याला सगळ्यात पहिले फोन चार्जिंग लावायचंय. फोन चार्जिंग लावून घेऊया. काय जेवली का माय, पहिलं फोन चार्जिंग लावू. आणि आता आपण आलोय आपल्या सलापाच्या मेन घरामध्ये, जिथे की आपलं. तर आपल्या गावातली माणसं कशी होती, खतरनाक. अरे भाई साहब, तुम्हाला हेच तर मस्ती दाखवत आता, रोज हेच. मला इथं थोडं 1 मिनिट टील होण्यासाठी ठेवतोय. आणि मीच लावतो फोन आपला चार्जिंगला. हे आपलं कंटिन्युअसली होईल. किती टक्के, 1% फक्त चार्जिंग आहे आपल्या फोन मध्ये. असू द्या, ऐसे भी अपन फोन अपने पास दूसरा है, तो इसके लिए ये फोन से. अरे कोणी कशी दिसते, खतरनाक कशी दिसते. पण तेरे ना बरोबर निघलं नाही. तो कोणी सोडूया आपण. तेरे नाम हमने किया है. हो माय हो, आलो. सो आमच्या घरामध्ये दूध, दही, ताक सगळं निघते. कशावर माहितीये का, दूध डेअरीच्या दुधावर. आमच्या इथं आजीला एवढा शौक आहे. आमच्या आजीकडे पहिला एवढ्या मसल्या होत्या. सो आता त्यानं डेअरीचं दूध आणवतात आणि घरीच खायचं, सगळं चिल मध्ये मिल व्हायला डायरेक्ट. आणि आपला तेरेनम कसा दिसते ते पण सांगा. आणि थोडस काय म्हणतात ते, गर्दा बिर्दा दिसतात त्याला स्किप करा आणि आपल्याकडे फोकस करा. तुमचा तेरेनम घेऊन आलाय तर मग कोणी बांधतोय मस्त खतरनाक विषय मध्ये, कोणी बांधतोय.
कोणी का बांधते माहितीये का? कारण आपल्याला केस वाढवायचे 2 वर्ष असेल ना. 2 वर्ष केस वाढायचे भाई, असा फुल दाढी आणि मिशा खतरनाक दिसतात मला. मला असं वाटायला लागलं भाई, आय लव्ह यू सुरजा. So, असू द्या. तर सगळं आरशामध्ये बघा अरे भाई पाठीमाग बघा तुम्ही कसं दिसते. खतरनाक विषय ना, खतरनाक विषय. सो आता मला वाटते आता वित घासाव, पाणी करावं, इयरफोनला तर असं बाजूला ठेवून देऊ. आता तू इधर जा अपनी जगह पे. आणि तेरे नाम हमने किया है जीवन अपना सारा सनम. हे झालंय. तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतोय की आपल्या देशामधला गॅस बंद झालाय. आणि गरीबाच्या घरी गॅस किती असतो माहितीये का? आपल्या घरी 2 गॅस आहे डायरेक्ट. लोकांकडे पण असतील पण आपल्याकडे पण आहे. एक फुल भरून आहे आणि एक चालू आहे. मला ते पण दाखवते मी आता. सो इथं बघू शकता तुम्ही, दिसतंय का गॅस? गॅस इथे काय अजून एक दाखवतो तुम्हाला. स्टॉक मधला गॅस, स्टॉक मधला गॅस. याच्यामध्ये पण लय गर्दा ठेवलेला. हे बघ, हे स्टॉक मधला गॅस आहे. आणि भूके कभी मरेंगे नाही, जे गावाकडचं वातावरण आहे फक्त. आणि आतमधलं घर आहे. इथं आपली स्कूटर बाईक तिला पार्क केलं होतं डायरेक्ट घरामध्ये. कारण आता आपली गाडी आली, सो त्यामुळं ही गाडीचा यूज होत नाही, काय नाही. मी म्हणलं चला या मधात देऊ टाकून, आणि मधात ठेवले. आणि या घरात अंधार आहे, बल्ब आहे या घरात पण. आणि जाळी बघा किती लागली या घरात. कोणच दिस जाळी. सो असं मला वाटतं जास्तच बोर झाले तुम्हाला. थोडस मी धात घासते, चिल होतं जरा. आणि सो आता कोलगेट ब्रश घातलाय भाई, आणि खालीच बसलं नाही का तुम्हाला दिसावं म्हणून. त्याला कोलगेटला ब्रश हातरायचं असं हातरलं. पाठीमागं फुलं बघा किती आहेत. फुलं पण दाखवतो तुम्हाला. जेवढी सारी फुलं आहेत ना आपल्याला. पहिले दाते घासून घेतो, नंतर मी मला भेटतो. तुम्हाला अडचणी टोपला आणि टोपले घेऊन कुठे चालले? खोरान टोपले. सो आपल्याला एक काम लागले, घरामागे जायचं आणि एक टोपलं मातोडी घेऊन यायची. आणि प्रोसेस कशासाठी असणार आहे माहितीये का? माहित चाललंय. सो त्यासाठी आपल्याला मडक्याला लावायचंय. बाबा पण ते काही व्हिडिओ काढतो का तू? हा काढणे का, सब काढणे का, नाही काढे तो कॉन्टेस्ट लो हो रहा है मेरा. सो टोपला आणि खोरे घेतलंय. एक बघून काय, एक टोपलं माती न्यायची आणि टाकायची. आणि बाबा मला शिवाय देत होते, कसला पण व्हिडिओ काढतोय का रे म्हणून. म्हणलं नाही, आय एम टोटली इग्नोर. आणि इथलं मातोडा काढतोय डायरेक्ट. आता मी नाही का काय काढू रे मातोड्या इथलं, कसं घे घ्यायचं काहीच नाही. कस काय येतंय खचखच यार? पहिले झाडे पाहिजे होतं ना. राहून द्या, असू द्या. एक टोपला बसून जाते आपल्याला मातली. बाबा चिडले बाय आता. तिथे गेलं की शिवाय देतात असं मला वाटायला लागलं. सो आपल्या टोपल्याचं काम झालंय तमाम. हा काय बसल्यासारखं काय बसले मी. हा, सो आपल्या टोपल्याचं काम झालंय. तर टोपले घेऊन जायचं, मडकं लावायचंय. उन्हाळा चाललंय ना, त्यामुळे थंड पाणी प्यायचंय आम्हाला. फ्रीज पण आहे आमच्याकडे, असं नाही की फ्रीज नाही. आणि लहानपणी असं कोणी खेळलंय का गोट्या याला उडू का याला? अरे यार शिट, दिसलंच नाही वाटतं तुम्हाला. त्या बाबतीमध्ये एवढं एक्सपर्ट होतो ना भाई मी. एवढ्या साऱ्या गोळ्या होत्या माझ्याकडे, एवढ्या तुम्ही विचार पण करू शकत नाही. एवढ्या खेळलो मी कुठे. अशी आत धरायची, अशी पटकन मारायची, कॅमेरा फुटेल मग. तो असं टोपलं भरले, जाने का थोड़ा सा कैमरा बंद करूंगा मैं, क्योंकि मेरे को मेरे आज्जा दे रहे शिवा. बरोबर आहे का? हा, जातोय, टाकतोय, मडक्यात पाणी भरतोय, थोडस चिल करतो आणि तोंड धुवून आलोय बरं मी. जॉलिन सार नाही आपली, मला माहिती आहे.
1 2 3 4 5 म्हातारा झालंय 1 2 3 4. असू द्या असू द्या असू द्या, लोक पण मरतात लवकर. जास्त बकचोदी करायला लागलो मी. चाललो मी आता कामाला. पैसा एक टोपलं नेला, अजून एक टोपलं न्यायचं आहे भाई. आता काही तुम्हाला दाखवणार, शॉप करतो तुम्हाला. सो आता दोन टोपले नेल्यात. आता चाललोय मी तिकडं. कोरे घेऊन जायचं आम्हाला. जे की इथं ठेवलेलं, आणि केसाला डायरेक्ट इग्नोर करा. केस काही पण फुटायला लागले तुरे. आणि आपल्याला अजून एक काम आलंय घरामध्ये, जे की आपल्याला आता पाणी भरायचं आहे. गावाकडे पाणी भरणं भाई, जेवण मग कसे देतील तुला, असं सीन आहे. गावाकडे पाणी भरायचं. आणि रेकॉर्डिंग ऑडिओ. ओ भाई साहब, आपलं काहीतरी विषय झाला, डायरेक्ट आपला कॅमेरा कट झालेला होता. तो असू द्या. आता मी मोटर लावतो आणि पाणी भरतो भाई. डोकं जाम खायला लागलं माझं. हा मग मोटर दाखवतो. ठीक आहे. इथं पाण्याचं बोड आहे. 1 2 3 टोपले भरून घ्यायचे. आणि इथं फुलं किती सारे आहेत बघा. आपली टोपी पण वाळू घातली. सो आता टोपी घालायची आहे. ती पाणी भरल्याच्या नंतर कोणी सोडायची, टोपी घालायची. अजून इथले भांडे घेऊन जायचं मला. मी पाणी भरतो, तोपर्यंत तुम्ही थोडं चिल करा. चिल करू नका, थांबा. दिसतंय का भावड्यांनो? अरे पाणी चालू नाही. आला 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 बाबराव. फक्त कळशी घेऊन घ्यायची, बाकी काही घेऊन घ्यायचं नाही. पित नाही कळशीतलं पाणी तरी पण हा नुसतं भरून घेत आहे फॉर्मॅलिटीसाठी. घरात बोर आहे, मग फॉर्मॅलिटी कशाने करायची. पाणी भरून घेणं नको का? पाणी भरायचं आणि थोडं इकडं मारू थोडस. डचका लागलाय. ना 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 ना, काय झालं? पाणीचं वाक. हो, मडक्याच्या खाली. मडक्याच्या खाली काय? हो, तणकट. तणकटाला शेतात जावं लागते. तिथलंच आहे का? आमच्या आजीबाईने आम्हाला शिरणी दिल्या. शिरणी खाल्ली. राधी की नेत होत की आमच्या आजीबाई जेवढं तेवढं काम करते, आम्हाला काम करू देत नाही. पाणी देऊ का बाहेर? बाहेर पाणी द्यायचं. मोरमयाला. हो हो म्हणलं होतं मात्र मी म्हणलं आता तू धुशील. खरंच पाणी मारताय बाहेर. सो अशाच पद्धतीत आपलं पाणी झालंय. आणि आमची आई ती हे आलो, काय म्हणते त्याला माहिती, ताक करायला लागली. रई रावली रई. आता ताक झाले की मस्त ताक प्यायचं. जेवणाचा काही विषय नाही आपल्याला एवढा. लाईट गेली आपल्या इथं. आपल्या इथं सगळं व्हेरायटी भेटते, दही तूप. सो लाईट आली 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 आली. आता लाव ना मोटर. असं भारी दिसत इथं. आता ताकाची वाट बघायची. आणि थोडस सगळं झालंय कामगिरी. काही नाही, आता त्या रूम मध्ये जाऊन जरा बसतो. स्वतः घरात जातोय. केसासाठी आपण एक इलाज करूया. टोपी घालूया. टोपी टोपी. काल टोपी धुतली होती, मस्त खतरनाक विषय मध्ये. हे बघा आता अडकून ठेवलेली. टोपी घेऊन जाऊ. अहो तर काही करा लागते. काही काही करा लागते.
आता व्हिडिओ असेच चालायले तर मग बाबा म्हणतात व्हिडिओ कसे करायला म्हणलं की तुम्हाला बाबा ओरडतात ओरडलेच असू द्या बाबाला सांगितलं मी आता काचे व्हिडिओ करायला लागतात आणि आता आलोय आपल्या आवडीच्या घरामध्ये आणि इथं तुम्हाला 1 मिनिट ठेवतोय खालीच ठेवतो मी पण तुमच्यासोबत खालीच बसतो तुमको टोपी घाल के दिखाऊंगा मैं कोणी छोड हे बसणं लय आहे असं का असं नाही. असू द्या टोपी घालतं मस्त खतरनाक विषय मध्ये धुतली होती का रेड रेड आणि ती कोणी आपण सोडून टाकूया माव केस लय वाढल्यात अजून 2 वर्ष वाढवायचे बाई आपले केस कंटिन्युअसली 2 वर्ष वाढवायचे आणि फुल लुक चेंज करायचा फक्त आपल्याला आणि आता झाले भारून सुत माणूस टोपी घातला मग चिल वातावरण तो आता मी उम्मीद करतोय आजसाठी एवढंच अजून उद्या अजून वाढू परवा दिवशी अजून वाढू तेरा दिवशी अजून वाढू अजून 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 आणि एक तुमच्यासाठी एक सरप्राईज पण आहे ती खास असणार आहे आणि माझ्यासाठी पण फर्स्ट टाइम असणार आहे ती गोष्ट सो ते म्हणजे मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये सांगेल की काय सीन असणार आहे आणि काय नाही ते आणि जो कोणी इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर तुमच्या गावठी भावाला सपोर्ट करा हो तेच सांगतोय सपोर्ट करा आणि खरं जर व्हिडिओ मस्त मस्त बघायचे असते बाई कमेंट बिमेंट करत राहा मला पण जरा भारी वाटतं नाही का कारण आपण लय दिवस झाले स्टॉप केलता हे केलता ते केलता मैं म्हणलं आज के बाद अपन स्टॉप नहीं करेंगे अपने पास कंटेंट की कमी है क्या भाई चलते फिरते अपने को कंटेंट मिल रहा है तो क्यों नहीं बना रहा हूँ मैं किस चीज से डरता हूँ कोई नहीं मुझे कुछ शर्म बिरम कुछ नहीं है कुछ नहीं है कुछ नहीं है बस आज के लिए इतना ही बोलना चाहता हूँ मैं और कोणी जर इन्स्टाला मला फॉलो असेल ना तर इथला आज व्हिडिओ येणार आहे आपला गॅस सिलेंडरच्या बाबतीमध्ये गॅस सिलेंडरचा व्हिडिओ टाकितलाच मी तरी पण सांगतोय व्हिडिओ येणार आहे आणि चलो मिलते हैं अगले वीडियो में गलत बोला ना हिंदी येत नाही मला मिळूया दुसऱ्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर गुड मॉर्निंग क्योंकि गुड नाइट नहीं है अभी गुड मॉर्निंग चलो टाटा बाय बाय